मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आपण मागच्या व्हिडिओत बघितला, आपण बोर्ड वॉक करत होतो. बोर्ड वॉक कंप्लीट करून आपण चाललेलो आहे आता नेक्स्ट पॉईंट बघायला. आणि बघू शकताय आपण आता येऊन पोचलेलो आहे मुर्डेश्वर टेम्पलच्या रोडवरती. पहिली मोठी कमान पार करून आपण आता डायरेक्ट येऊन पोचलेलो आहे मंदिराजवळ. मंदिराजवळ आल्यावर भक्तांची गर्दी होती. मग आत गेल्यावर आपल्याला कळालं की 20 रुपयाचं पार्किंग चार्जेस द्यायला लागतात. 20 रुपयाचे पार्किंग चार्जेस दिले आणि आपण आपली गाडी नेलेली आहे डायरेक्ट पार्किंगमध्ये. इथं आल्यावर बघतोय तर काय, शंकराच्या भल्या मोठ्या मूर्तीचे रेनोव्हेशनचे काम चालू होते, त्यामुळे सगळीकडे अशा सळ्या लावलेल्या होत्या आणि आपली गाडी अशी मस्त अशी डोंगरावर चढत चाललेली आहे. पूर्णपणे डोंगरावरच पार्किंग आहे. उतारावर इकडे तिकडे सर्वांनी व्यवस्थित लाईनमध्ये गाडी लावलेली दिसायला आहेत आपल्याला. आपण पण आपली गाडी पार्क करून घेतली. कृष्ण आणि अर्जुनाचा इथं रथ दिसायला आपल्याला. मग आपण आता सरळ चाललेलो आहे मंदिरामध्ये. आपण आलेलो आहे मुर्डेश्वरला. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे मुर्डेश्वर या मंदिरामध्ये. बघू शकताय गर्दी भरपूर आहे गर्दी. आणि अंशुभाव आमचा झोपला. आपण पण जाऊया चला. मंदिराजवळ येऊन पोचलेलो आहे आपण. आणि गर्दी तर होती भरपूर, पण बाकीच्या ठिकाणी जसं तासन तास म्हणून 8-8, 9-9 तास लाईनमध्ये उभारून दर्शन घ्यायला लागते की नाही, तसं इथं काहीच नव्हतं. गर्दी असून सुद्धा छोटीशी लाईन होती आणि त्या छोट्याशा लाईनमधनंच लगेच जाऊन आपण दर्शन घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ करण्यास मनाई होती, त्यामुळे आपण बाहेरनंच केलेलं आहे. समुद्रकिनारची रेती इथं मंदिराच्या समोर येऊन टाकलेली आहे आणि मस्त असा व्ह्यू तुम्ही बघू शकताय. समुद्रकिनारा, लोकांची गर्दी आणि भला मोठा टॉवर तुम्हाला दिसतो तिकडं पुढं. मंदिरामध्ये दर्शन घेऊन झाल्यावर आपण आलेलो आहे मंदिराच्या बॅक साईडला. चैतू दिदी आपली मस्तपैकी समुद्र पाहण्याचा आनंद घेत आहे आणि आपले बाकीचे सहकारी पण, आपले फॅमिली मेंबर पण मस्त असं व्ह्यू घेत आहेत. सगळं मस्तपैकी मंदिर फिरून झाल्यावर आपण आलेलो आहे परत आता समुद्रकिनारी. समुद्रकिनारी पण होती भरपूर गर्दी. लोकांची गर्दी होती, वाहनांची गर्दी होती. आता आपण मुर्डेश्वर मधून डायरेक्ट पोचलेलो आहे इको बीचवर. बघू शकताय आपल्या मागं आहे इको बीच. सोबत आहेत स्वप्नील भाऊ कुंभार, चैतू आणि अंशू बाबा. आपण आता आलेलो आहे इको बीचवर आणि बघायला गेलं तर स्वच्छ बीच आहे. गर्दी बऱ्यापैकी कमी आहे इथं. चला आपण बरू बीच. तर संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि समुद्राच्या लाटाने धरलेला आहे जोर. बघू शकताय माझ्या मागं समुद्राच्या लाटा तीव्रता जास्तच आहे, त्यामुळे इथं जे सेफ्टी गार्ड आहेत त्यांनी लोकांना आतमध्ये जाण्यास मनाई केलेली आहे. संध्याकाळच्या वेळी आल्यामुळं भरती येत असल्यामुळे. तर आपल्या घरचे बघा दिवसभर गाडीतनं फिरून इकडे तिकडे फिरून मस्त असं शांत समुद्रकिनारी समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत शांत बसलेले आहेत.